यंदा गोंदिया जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जाते। मागणीपेक्षा उत्पादन वाढल्याने टोमॅटोचे दर गडगडलेले आहेत। प्रति किलो मागे 3 ते 4 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत। शेतकरी संकटात आला असून शेती करायची कशी हा सवाल निर्माण झालाय। बाकीचे जे जो भाजीचा असतो त्यांचे पण रेट डाऊन असतं आणि त्यामुळे टोमॅटोचा रेट पण डाऊन असतो। प्रोडक्शन आणि रेट जे कमी आहेत त्यामुळे आम्हाला खर्च मेंटेन करणे थोडा अवघड झालेला आहे। किलो मागे 3 से 4 रुपये मिळत आहे आम्हाला। या शेतामध्ये टोमॅटो लावलेला आहे आणि या टोमॅटोला भाव मिळत नाही। आज 4 रुपये किलो विकत आहे, म्हणून हा शेतकरी परेशान आहे। शासनाने कसं करायच्या 2 महिन्याचा हा रेट आहे का रेटचा कार्यकाळ आहे, त्यांनी शासनाने गृहीत धरून शेतकऱ्यांना लक्ष द्यावे। कारण की रासायनिक खते वाढलेली आहेत आणि दवाई सुद्धा वाढलेली आहे आणि त्या कारणानं लेबरही सुद्धा मिळत नाही, म्हणून शेतकरी परेशान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।